नमस्कार. विद्वती किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपणाला प्रोटीनची भरपूर मात्रा असलेला नाश्ता बनवायचा आहे. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी स्वीट कॉर्न घेतलेत. याला मधुमक्का पण म्हणतात. हा एकदम कोवळा आणि लुसलुशीत असा घ्यायचा. हे मी सोलून घेतलेत आणि याला स्वच्छ धुवून पण घेतले. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं जाडसर वाटून घेऊ. याची खूप बारीक पेस्ट नाही बनवायची. हे पहा, अशा पद्धतीने याला न शिजवता हे कच्चंच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि याला मग एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. कारण यामध्ये आपण बाकी सर्व साहित्य मिक्स करणार आहोत आणि मग ते आपणाला चांगल्या रीतीने मिक्स करता येईल, म्हणून याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. मी हा जाड रवा घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बारीक रवा पण घेऊ शकता. आता यात अर्धी वाटी एकदम फ्रेश दही घ्यायचं आहे आणि याला पाणी न टाकताच चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे सुरुवातीला यात पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं, कारण आपण जो मक्का टाकलेला आहे मिक्सरमधून फिरवून, तर त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि दह्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण आहे. त्यामुळे इथे पाणी न टाकताच याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला कमीत कमी 15 मिनिटासाठी झाकून साईडला ठेवून द्यायचं. आता इथे मी याला 15 मिनिट चांगलं भिजू दिलेलं आहे. तर हा आपला जाड रवा असल्यामुळे या रव्याने यातलं सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे आणि हा थोडासा फुललेला पण आहे. आता यामध्ये आपणाला एक मध्यम आकारामधला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. पाव वाटी बारीक कट केलेली शिमला मिरची टाकायची आणि एक मध्यम आकारामधला बारीक कट केलेला लाल टोमॅटो टाकायचा. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि 3 हिरवी मिरचीची मी ही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकायची आणि आपल्या आवडीनुसार हिरवीगार कोथिंबीर टाकायची. तर मी ही पाववाटी कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे. पाव चमचा हळद टाकायची. अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आणि 2 चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ इथे आपणाला या नाश्त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. आता याला सुरुवातीला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ. पाणी न टाकताच इथे आपणाला हे चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, कारण दह्यामध्ये आणि कॉर्नमध्ये भरपूर पाणी आहे. त्यामुळे इथे आपणाला पाण्याचा खूपच कमी वापर करायचा आहे. इथे गरज पडली तरच पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मी सुरुवातीला एकदम कमी पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करायचं. हे जर खूपच घट्ट वाटत असेल तर मग परत यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. हे पीठ भिजवण्यासाठी आपणाला साधारण अर्धी वाटी इतकंच पाणी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त पाणी नाही घ्यायचं. तर हे पहा, पिठाची कन्सिस्टन्सी आपणाला अशी ठेवायची आहे की हे तव्यावरती टाकल्याबरोबर आपणाला हे सहजपणे पसरवता येईल. आता याचा लगेच नाश्ता बनवायचा. त्यासाठी इकडे गॅसवरती मी अगोदरच एक पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि हे सर्वत्र चांगल्या पद्धतीने पसरवून घ्यायचं. मग यामध्ये थोडीशी म्हणजे चिमूटभर जिरे आणि चिमूटभर मोहरी टाकायची आणि याला छान चव येण्यासाठी आणि हे छान दिसण्यासाठी थोडेसे तीळ टाकायचे. तीळ, जिरे आणि मोहरीचा असा तडका बनवून आपण हे पिठामध्ये पण टाकू शकतो किंवा मग असं पॅनमध्ये टाकून यावरती 2 चमचा हे पीठ टाकायचं आणि याला सर्वत्र चांगल्या रीतीने गोल पसरवून घ्यायचं. हे खूप पातळ नाही बनवायचं आणि खूपही जाड नाही ठेवायचं. हे पहा, अशा पद्धतीने एकदम मध्यम आकारामधला असा छोटासा बनवायचा आणि कुठेही जाड आणि पातळ न ठेवता सम प्रमाणामध्ये असा गोल बनवायचा आणि यावरती झाकण ठेवून कमीत कमी याला 5 मिनिट छान शिजू द्यायचं. जोपर्यंत याची वरची बाजू ही सुकत नाही किंवा मग शिजत नाही तोपर्यंत याला छानसं भाजून घ्यायचं. मग दुसऱ्या बाजूनी याला पलटवून घ्यायचं. तर आता हे पहा, हा एका साईडनी पलटल्यानंतर किती छान याला रंग आलेला आहे. दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्यायचा, जेणेकरून तो आतून पण छान शिजला जातो. अशाच पद्धतीने बाकी सर्व पिठाचा पण नाश्ता बनवून घ्यायचा. तर आता हा आपला हाय प्रोटीननी भरपूर असा नाश्ता तयार आहे. तुम्ही हा चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता, टिफिनला देऊ शकता किंवा मग गरम गरम जरी खाल्ला तरी पण हा खूपच टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. खायला हा खूप टेस्टी तर लागतोच, पण हा प्रोटीननी भरपूर असा नाश्ता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.